खरं तर खासदार साहेब, आपण पहिल्यापासून नाशिक पुणा रेल्वे संदर्भामध्ये प्रस्ताव सादर करताय. नक्की तो रूट कसा होता, थोडं सांगाल? पहिला जो रूट होता मी सांगितलं सुरुवातीला की शिन्नर टू देवठाण, देवठाण टू चास, या पद्धतीनं पुढे नारायणगाव असा तो रूट होता. आता तो रूट बदलवण्यात आला आहे. त्यानंतर तो रूट संगमेरच्या पूर्वेकडनं गेला. नाही, त्यानंतर तो सेकंड बदलला गेला. तो समनापूर म्हणजे साकूर असा बदलला गेला. ही सेकंड फेज झाली. आणि थर्ड फेज आता तो सिन्नर ते डायरेक्ट शिर्डी ते नगर, अहिल्यानगर. खरं अकोलेकरांवर हा अन्याय आहे. अकोलेकर पाणी देत आहे. अकोलेकरांच्या जमिनीचं भूसंपादन झालं आहे. एक तुमची भूमिका म्हणून काय राहणार आहे? हा रेल्वे मार्ग अकोल्यातून जावा न जावा? नाही, माझं तर पहिलं स्पष्ट आणि आग्रही म्हणणं राहील की ज्या पद्धतीचा पहिला सर्वे, कोणती योजना प्रकल्प होताना सर्वे होतो आणि सर्वे झाल्यानंतरच त्याची मान्यता सरकार देतं. विदाऊट सर्वे अशी काय कोणी मान्यता देत नाही. सो मोठं याच्यावर चर्चा झाली. याच्यावर त्यांनी सर्व मतं घेतली गेली आणि सर्वे केला. त्यामुळे त्यांना हा योग्य वाटला आणि ते योग्य दिशेनं त्यांनी पहिलं टाकलेलं पाऊल आहे. आणि ते पाऊल मला असं वाटतं यथायोग्य पाऊल होतं की ज्याच्यामुळे संगमेरलाही फायदा होत होता, अकोल्याला फायदा होत होता, पुढच्या तालुक्यांना देखील फायदा होत होता. तेवढं आहे तो रूटच योग्य होता. काही सर्व बदलाची प्रक्रिया जी चालू आहे ते मला समजत नाही का चालू आहे आणि करण्याची गरज पण नाही. संगमेरकरांनी तो मार्ग पूर्वेच्या बाजून नेला, पण सत्यजित तांबे सिन्नर, संगमेर, नारायणगाव, जुन्नर अशी भाषा करताय, परंतु त्यावर अकोलेचं नाव घेतलं जात नाही. तुमचं यावर मत काय? नाही, अकोल्याचा समावेश असलाच पाहिजे या मताशी मी सहमत राहील आणि शेवटपर्यंत लढाई माझी त्यासाठी राहील. त्याचप्रमाणे घोटी शिर्डी हा रेल्वे पूर्वी मार्ग विषय झाला मांडला पाहिजे. होता 9 ते 14 खासदार असताना आणि यावेळेला याचा सर्वे पण करण्याचा सर्वे देखील मंजूर झालेला आहे, केला होता आणि त्याप्रमाणे त्याची कारवाई देखील झालेली आहे. यथा कदाचित संगमेरकर आणि अकोलेकर दुजाभाव करताय. वेळ प्रसंगी आंदोलन करण्याची वेळ आली तर तुमची भूमिका काय राहणार अकोलेकरांमध्ये? आंदोलकांबरोबर मी राहणार.